नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या धनगर समाजातील विद्यार्थी सागर संदीप शिनगारे याने नेपाळ काठमांडू इथं पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. त्याच्या या अपार जिद्दीला आकाशाचे पंख मिळाले असून रुकडीसह पंचकृषीतून त्याचे कौतुक व अभिनंदन होत आहे. गावातील धनगर समाजात मेंढी पालन हाच एक पारंपरिक व्यवसाय होय. बोटावर मोजावेत अशी शिकलेले युवक काही सरकारी नोकरी तर काही उद्योगधंद्यात काम करताना दिसतात. दुसऱ्याच्या शेतावर मोलमजुरी करणारे शिनगारे कुटुंबाने मुलाच्या जिद्दीला बळ देण्याचे काम केले. सागर शिनगारे गेल्या 2 वर्षापासून मॅरेथॉन स्पर्धेची तयारी करतोय. त्याने अनेक जिल्हा राज्यस्तरीय स्पर्धेत यश मिळवले, पण आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत गोल्ड मेडल हेच त्याचे अंतिम ध्येय होते. त्याने नियमित व सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर अखेर नेपाळ काठमांडू गाठले. या स्पर्धेसाठी 13 देशाच्या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सागर याने यामधील 3000 मीटर मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्याने हे अंतर 8 मिनिटे आणि 39 सेकंदात कापले. भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सागर याने प्रथम क्रमांक घेत सुवर्ण पदकावर नाव कोरले. त्याच्या या अनपेक्षित यशाने आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले. रुकडीसारख्या ग्रामीण भागातून गावाबरोबरच जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचे काम तेही एका धनगर समाजातील मुलाने केल्याने परिसरातून त्याचे कौतुक होत आहे. धनगर समाजाचे अध्यक्ष काशीनाथ शिनगारे यांच्या पुढाकाराने सागर शिनगारे याची गावातून भव्य मिरवणूक काढली. यावेळी विविध तरुण मंडळे ग्रामस्थांनी त्याचे जोरदार स्वागत केले. त्याच्या या यशामुळे गावातील काही दानशूर व्यक्ती व समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी ऑलिम्पिक मॅरेथॉन स्पर्धेसाठी सागर शिनगारे याच्या पाठीवर कौतुकाची थाप देत आर्थिक मदतीची ग्वाही दिली आहे. शासनानेही याची दखल घ्यावी, तसेच जिल्ह्यातील उद्योगपती शासकीय व्यक्तीने त्याच्या आर्थिक पाठबळासाठी पुढाकार घेतला पाहिजे. तर भविष्यात हा मुलगा देशाला नक्कीच ऑलिम्पिकमध्ये यश मिळवून देऊ शकेल. त्याच्या या यशात त्याचे प्रशिक्षक संभाजी बन्ने, काशीनाथ शिनगारे, हिमालयासारखी साथ व आधार देणारे वडील संदीप शिनगारे, आई सुनीता शिनगारे व नेहमीच मदतीचा हात देणारे विविध समाजातील व्यक्ती या सर्वांचा सिंहाचा वाटा असल्याचे सागर सांगत आहे. माझा मुलगा सागर संदीप शिनगारे हा नेपाळ काठमांडू येथे झालेल्या रनिंग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. त्याला गोल्ड मेडल मिळाला आहे. त्याला आजपर्यंत भरपूर समाजातले लोकांनी आर्थिक मदतीचा हात केला, त्यामुळे तो आजपर्यंत इथं पोहोचू शकला. त्याचं ऑलिम्पिकमध्ये जाण्याचं स्वप्न आहे. कुठल्याही आईला मुलांना ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवावं अशी इच्छा असते, तशी माझी पण एक इच्छा आहे. त्यासाठी शासनानं माझ्या मुलाची दखल घेऊन माझ्या मुलाला होता होईल तेवढं मदत करावी. माझे नाव सागर संदीप शिनगारे, राहणार रुकडी. मी 2 वर्ष झाले रनिंगची तयारी करतोय. तसेच माझे गुरु डॉक्टर संभाजी बन्ने सर यांच्याकडे मी 2 वर्ष झाले प्रॅक्टिस करतोय. मी यावर्षी अनेक राज्यस्तरीय बक्षिसे जिंकली व तसेच इंडो नेपाळ काठमांडू येथे झालेल्या ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या स्पर्धेमध्ये 3000 मीटर या खेळामध्ये मला गोल्ड मेडल मिळाले. या स्पर्धेमध्ये 13 देशांचा सहभाग होता, त्यामध्ये मला गोल्ड मेडल मिळाले. भविष्यात ऑलिम्पिकची तयारी करेन, तसेच ऑलिम्पिकमध्ये मला गोल्ड मेडल मिळावं हे माझं स्वप्न आहे. अशा अनेक नवनवीन बातम्यांसाठी आमच्या शिवसिद्ध न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनला प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. शिवसिद्ध न्यूजसाठी रुकडीहून डॉक्टर मधुकर वायदंडे.